गाडीत पाय ठेवायलाही जागा नाही, दरवाजाला लटकून जीव धोक्यात घालून प्रवास आणि हजारो नाशिककरांचा संताप आता उफाळून आला आहे. नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी मानली जाणारी गोदावरी एक्सप्रेस धुळ्याला वाढवल्यानंतर प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस धुळ्यापर्यंत वाढविली. पूर्वी सकाळी मनमाडहून सुटणारी ही गाडी नाशिक जिल्ह्यातील नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी अत्यंत सोयीची होती. प्रवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गाडीमध्ये चढायलाही जागा राहत नाही, अनेकदा जीव धोक्यात घालून दरवाजात उभं राहावं लागतं, अशी माहिती राजेंद्र भडके यांनी दिली आहे. गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत मनमाडहून सुरू करण्यासाठी प्रवासी संघटनांनी अनेक आंदोलने केली. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली. न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या, तरीही रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे. हा प्रश्न आहे लाखो प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती ॲडव्होकेट जावेद शेख यांनी केली आहे. दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील हजारो प्रवाशांचा संयम आता संपत चालला आहे. गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत मनमाडहून सुरू करावी अशी मागणी आता अधिक आक्रमक होत आहे. गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती खासदार भास्कर भगरे यांनी दिली. गोदावरी एक्सप्रेसचा प्रश्न लवकर सुटेल का? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जसं निवडून आलोय तेव्हापासून मी सातत्याने रेल्वे मिनिस्टर असतील किंवा GMची नागपूरला झालेली बैठक असेल किंवा जे DRM असतील यांना भेटून की मनमाड किंवा या पंचक्रोशीची या तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून गोदावरी एक्सप्रेसकडे बघितलं जात होतं. परंतु सरकारने ती गाडी धुळ्याला नेली आणि धुळ्यावरून येताना मी 2-4 वेळा इथे येऊन बघितलं. सकाळी 8:30 वाजेच्या जवळपास गाडी असते त्यावेळेस बघितलं की बसायला जागा नाही आहे किंवा आज लासलगाव स्टेशनची बातमी सुद्धा आलेली आहे की बसायला जागा नसते. आणि म्हणून आपली जी मागणी मनमाडकरांची की गोदावरी एक्सप्रेस पुन्हा चालू झाली पाहिजे, परंतु सातत्याने रेल्वे मिनिस्ट्री काही त्याला प्रतिसाद देत नाही. आजही तोच विषय पहिल्यांदा सुरुवात करून आणि मग बाकीचे विषय घेणार. जेव्हापासून ही गोदावरी धुळ्याला गेली तिचा जो टायमिंग होता त्या टायमिंगमध्ये आजपर्यंत ही गाडी मनमाड स्टेशनवर आलेली नाही. आणि जे अपडाऊन करणारे नोकरदार काही विद्यार्थी आहेत त्यांना पण ड्युटीवर जाण्याकरता बराचसा कालावधी लागतो आणि प्रशासन पण याच्यावर गांभीर्याने निर्णय घेत नाही. आम्ही बऱ्याच वेळा SMला कंप्लेंट केल्या, SMला कंप्लेंट केली, ते म्हणतात रजिस्टरला नोंद करा, तुम्ही तिथे आम्ही पुढे फॉरवर्ड करू. अद्याप ही गाडी आज सुद्धा आजच्या तारखेला ही गाडी अजून मनमाड स्टेशन आली नाही. आता इथून ती नाशिक रोडला पोहोचेल 10, 10:30, 11 वाजता, तरी प्रशासन याच्याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करत नाही. ती गाडी कधी येते, कधी जाते, कोणाला जागा मिळते, कोणाला मिळत नाही, याला प्रजाला कोणत्याही गोदावरी एक्सप्रेस मनमाड इथून सुरू होणारी मूळची गाडी होती. अनेक वर्षापासून ही गाडी इथून सुरू होती, परंतु शासन व प्रशासनाने अचानक ती धुळे इथून सुरू केल्यामुळे मनमाड शहरातून प्रवास करणारे विद्यार्थी, नोकर वर्ग व इतर व्यापारी वर्गांना अनेक अडचणी निर्माण व्हायला लागले. म्हणून आम्ही शासन व प्रशासनासाठी वेळोवेळी GRM यांना भेटून आम्ही प्रत्यक्ष जाऊन जेव्हा दानवे साहेब रेल्वे मंत्री तेव्हा आम्ही दिल्ली येथे जाऊन पण त्यांना निवेदन दिले. जेव्हा शासन प्रशासनाने आमच्या मागण्यावर कोणतंही लक्ष केंद्रित केलं नाही, तेव्हा आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. माननीय उच्च न्यायालयाने भुसावळ विभागाला डायरेक्शन दिले तर तुम्ही यांच्या मागणीचा विचार करा. त्यांनी देखील आतापर्यंत शासन किंवा प्रशासनाने कोणतीही आमच्या मागणीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे अनेक समस्यांना आम्हाला दररोज सामोरे जावं लागतं.